नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पवन सोमनाथ भगत. मित्रांनो, मला खूप सारे आपल्या दर्शकांनी व माझ्याकडे येणारे खूप सारे लोक यांनी मला विचारलं का साहेब, आमच्यासोबत जर का पोलिसांनी अत्याचार केला, आमची एफआयआर नाही घेतली, आम्हाला धमकवलं, तर याकरता काय केलं हवं? मित्रांनो, सर्वात पहिले जर तुम्ही शहरी भागात राहणार असाल तर तुम्ही कमिशनर ऑफ पोलीस ज्या पोलीस ऑफिसरांनी तुमच्यावर अत्याचार केला, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला, त्यांच्या विरुद्ध लेखी तक्रार तुम्ही करा. व तुम्ही ग्रामीणमध्ये असाल तर सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस एसपी कार्यालयात तुम्ही तक्रार करा. पण ज्या पोलीस ऑफिसरांनी तुम्हाला त्रास दिला त्यांची नावं त्याच्यात असणं गरजेचं आहे. तुमच्यासोबत काय गुन्हा घडला याचा एव्हिडन्स देखील असणं गरजेचं आहे. ते तुम्ही व्हिडिओ फॉर्म मध्ये असो, फोटोज फॉर्म मध्ये असो व ऑडिओ फॉर्म मध्ये असो. त्यानंतर 30 दिवसाच्या आत जर का कोणतेही सुपिरियर पोलीस ऑफिसरने जसं कमिशनर ऑफ पोलीस व सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस यांनी ऍक्शन घेतली नाही, तर मित्रांनो तुम्ही राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण ह्या दोन ऑथॉरिटीजकडे जाऊ शकता. यात तुमचा केस तुम्ही स्टँड करू शकता. यात तुम्ही अर्ज जोडून तुमचा जो मुद्दा आहे व तुमच्यासोबत पोलिसांनी काय गैरवर्तणूक केली, असं काय काय असं घडलं का पोलिसांनी तुमच्यासोबत गैरवर्तणूक झाली, तुमच्यासोबत गैरवर्तणूक केली, त्याचे एव्हिडन्स तुम्ही जॉईन करून पोलीस तक्रार प्राधिकरणाला देऊ शकता. पोलीस तक्रार प्राधिकरण त्याचा नक्की कॉग्निझन्स घेता. तुमच्या केसमध्ये जर का चांगलं एव्हिडन्सेस चांगले असेल आणि तुमच्या केसमध्ये खरंच असं ट्रूथ आपण म्हणतो का एखादी गोष्ट सच्चाईमध्ये असेल, तर पोलीस तक्रार प्राधिकरण नक्की तुम्हाला मदत करतं. आणि मित्रांनो, याच्यानी पोलिसांविरुद्ध ते आदेश सुद्धा करतं का पोलिसांविरुद्ध विभागीय चौकशीचा आदेश सुद्धा करतं व पोलिसांना सस्पेन्शन करण्याचं राज्याला रेकमेंडेशन सुद्धा करतं. त्यांची रिपोर्ट ही नेहमी सिरियसली ट्रीट केल्या जाते. हायकोर्टचं जजमेंट पण बोलतं. आणि मित्रांनो, अशा जर का कोणतीही घटना तुमच्यासोबत घडली असेल तर नक्की त्याच्या अगेन्स्ट तुम्ही आवाज उचलला हवा. आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओज करता व तुम्हाला कोणती नेक्स्ट व्हिडिओ हवं याच्याकरता तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, अशा इंटरेस्टिंग व्हिडिओज करता तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.